बघा पूर्ण दगडी चिराबंदी असं अतिशय सुंदर कोरीव काम असलेलं हे मंदिर आहे। औरंगाबाद पासून एक 40 छत्रपती संभाजीनगरच्या अलीकडे पुण्याकडे जाताना एक 40 किलोमीटर अंतरावर कायगाव टोक या गावामध्ये ही महादेवाची सुंदर अशी 5 मंदिरं आहेत। आपण एका मंदिराचं आधीच बघितलेलं आहे। आता हे दुसरं मंदिर पश्चिमेकडे याचं एकदम छान खूप सुंदर मंदिर आहे। तुम्ही आले नाही, मी पहिल्यांदाच आलो। मी ते पलीकडचं बघितलंय, पलीकडे खूप मोठं मंदिर आहे रामेश्वराचं। हां हां हे पण अतिशय सुंदर असं मंदिर, त्या पद्धतीचं दगडी कोरीव काम। आपण जाताना बघितलं पण आतमध्ये नाही गेलो। अतिशय सुंदर अप्रतिम असं काम असलेलं हे मंदिर आहे। वरतून जर बघितलं तर स्टार दिसेल असं हे मंदिर आहे। अप्रतिम असं कोरीव काम या मंदिरावर केलेलं आहे आणि खूप दुर्लक्षित असलेले मंदिर आहेत। बघा ओटा सुद्धा आहे, या ओट्याला सुद्धा अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे। मोबाईल आहे कुठून आले तुम्ही? अतिशय सुंदर नक्षीकाम। बघा एक गणपतीचे पाय धुत असलेली इथं मंथन चालू आहे। इथे नाग रूपी आहे। 1 2 3 4 8 9 नाग इथं आहेत। अत्यंत सुंदर असं हे दुर्मिळ नक्षीकाम। ही गणपतीची मूर्ती आहे, ही पण अत्यंत सुंदर आहे। तिच्यावरती केलेलं नक्षीकाम हा मंदिराचा कलश जो आहे तो सुद्धा एक वेगळ्याच आकाराचा इथे आहे समोर। अत्यंत सुंदर असं नक्षीकाम केलं सभामंडप आहे। मंदिर अतिशय सुरेख भव्य दिव्य असं नंदी। इथं पेशव्यांनी दिलेली ही घंटा आहे, जवळपास 4 क्विंटल वजनाची ही घंटा आहे। मला याच्यासाठी माहिती आहे ही गोष्ट, कारण अशीच एक घंटा जी आहे ती जालन्याच्या जवळ राजूर नावाचं गणपतीचं देवस्थान आहे, तिथं सुद्धा पेशव्यांनी दिली। इथं कुठेतरी हा जाण्याचा रस्ता आहे बाहेर पडण्याचा, पण तो सध्या बंद केला आहे, आपण नको तिथे जायला। हे मंदिराच्या हा घोडा काही मूर्ती भंगलेल्या आहेत इथे।
ही नागदेवता आहे. हे जय विजय मंदिराच्या दोन्ही बाजूला हा भव्य दिव्य असा नंदीला सुद्धा सुंदर मंदिरामध्ये बद्ध केलेलं आहे. वरती फुलांची नक्षी केलेली आहे या मंदिराच्या नंदीच्या वरती. तसंच ह्या सभामंडपाच्या समोर हा सभामंडप अतिशय सुरेख आहे. 1 2 3 4 8 खांबांवर हा उभा आहे. अतिशय सुबक आणि सुंदर असं नक्षीकाम. त्याच्यानंतर या मंदिराच्या समोर ही गॅलरी बनवलेली आहे. ही सुद्धा अत्यंत सुंदर. त्याला महिरपी केलेल्या आहेत. चारहीकडून वाड्यासारखं मंदिर आहे हे. इथे 2 देवळ्या आहेत. हे यक्ष त्यांनी जणू काही हा मंदिर त्यांच्या पाठीवर तोलून धरलेलं आहे. 2 हत्ती आहे इथे. त्याच्या खाली एक देवळी आहे. दरवाजावर सुद्धा एक गणपती आहे. दरवाजाचे दोन्ही साईडचे जे खांब आहेत ते पण अत्यंत सुरेख सुबक. इथे जय विजय इकडे आणि इकडे. आता आतमध्ये जाऊन या. आतमध्ये उजेड येणार नाही. शंख पद्म गदा चक्र. बाहेर गरुड आहे ना. हो. तिकडून जायचं काही करून हो हो हो. किंवा काही दुरुस्ती किंवा जीर्णोद्धार. हो ना. सगळं वेगळं आहे. लाल आहे, काळा आहे. हा पूर्ण वेगळा. समोर जे आहे तो हे याच्यावरच्या मूर्त्या फार सुंदर आहे बरं का. हे बघ नाही ना ह्या मूर्ती फार हे नाही असेल. हा तर असेल. हे मैरपी वगैरे फार सुंदर बनवलेले आहेत. त्याच्यावर काय लिहिले.
महादेवाच्या हो, विष्णूच्या समोर. चला बरं. चला बरं. गरम होते